अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या अधिक मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंसाठी भगवान विष्णूंच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत। आजपासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे। 17 मे ते 15 जून असा हा अधिक मास असणार आहे। या अधिक मासामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, पण या उलट या अधिक मासामध्ये जप तप दान धर्म हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलं जातं। आता या अधिक मासामध्ये आपल्याला सेवा आणि उपासना जास्तीत जास्त करायच्या असतात, कारण की त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं। आणि हा अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते। भगवान विष्णू या जगाची पालना करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांची सेवा केल्यामुळे आपला पितृदोष दूर होतो। त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ज्या घरामध्ये त्यांची सेवा केली जाते अर्थात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, अष्टलक्ष्मीचा अखंड वास त्या घरामध्ये राहत असतो। बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, अर्थातच काय की अष्टलक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते। म्हणून हा अधिक मास, या अधिक मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या। आता भगवान विष्णूंच्या तर आपल्याला सेवा करायच्याच आहेत, पण कोणत्या सेवा करायच्या तेच आपण आजच्यामध्ये जाणून घेणार आहोत। बघा, सगळ्यात प्रथम तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंसाठी सत्यनारायण सेवा करायची आहे। आपल्याला जमेल तसं आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1, 3, 5, 7, 11, 21, 51 सत्यनारायण तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार। सेवा केल्यामुळे आपले अनेक पापे नष्ट होतात। संतान प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सत्यनारायण सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे। त्यामुळे ज्यांना शक्य आहे, तुमच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं असेल, डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येण्यासाठी नक्कीच तुम्ही सत्यनारायण सेवा करून बघा। आणि हा अधिक मास हा सेवा करण्यासाठी हा मास आहे। तुम्ही या मासामध्ये जेवढ्या सेवा करणार अर्थात तो सेवेचा बॅलेन्स आपला मागे राहतो आणि तो बॅलेन्स आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत कामी येत असतो। म्हणून हा अधिक मास हा सेवेसाठी उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे। म्हणून बघा की तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करा। मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जमतात तुमच्या यथाशक्तीनुसार तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर सगळ्यात प्रथम सत्यनारायण सेवा आहे। त्यानंतर बघा, भगवान विष्णूची दुसरी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे। हा ग्रंथसुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि यामुळे सुद्धा आपला प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होतो। बघा, आपण सगळे मनुष्य काही ना काही ऋण घेऊन आपण जन्माला आलेलो असतो। कोणावर भूत ऋण असेल, कोणाला मनुष्य ऋण असेल, ऋषी ऋण असेल, देव ऋण असेल, पितृ ऋण असेल। आणि पितृ ऋण जर असेल तर आपल्याला अर्थात आपल्याला पितरांची सेवा करायची असते, कारण की तेव्हा आपल्याला पितृदोष लागलेला असतो। आणि पितृदोष हा दूर व्हावा यासाठी गुरुमौलींनी आपल्याला रामबाण उपाय सुचवला आहे, तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण। जो मूळ भागवत ग्रंथ आहे तो त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि ते आपल्याकडनं सहज शक्य होणार नाही। ज्यांच्याकडनं शक्य होतं त्यांनी नक्कीच करावं, पण आपण सांसारिक माणसं आहोत आणि त्यामुळे आपल्याकडनं ते पारायण सहज होईल असं नाही आहे। पण त्यासाठी पर्याय म्हणून आपण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करू शकतो। या ग्रंथाच्या पारायणामुळे सुद्धा आपल्या प्रखरातला प्रखर पितृदोष हा नक्कीच दूर होतो। त्याचप्रमाणे आपल्या इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि ही सुद्धा सेवा भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्यामुळे तुम्हाला जेवढे जमतील या ग्रंथाचे पारायण तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता। या ग्रंथाचे पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावेत, हा संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार नक्कीच तुमच्याकडनं जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही हे पारायण करू शकता। किंबहुना तुम्ही या ग्रंथाचं पारायण या महिनाभरामध्ये तुम्ही रोज एक स्कंद वाचून सुद्धा या महिनाभरामध्ये तुम्ही एक पारायण या ग्रंथाचं करू शकता। कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तुमच्यासोबत ही सगळी माहिती सोबत शेअर केलेली आहे। तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही आणि तुमच्याकडनं सुद्धा ही सेवा करा। तुमच्याकडे बालाजींची मूर्ती असेल, बाळकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, अर्थात त्या मूर्तीवर या अधिक मासामध्ये रोज तुम्ही अभिषेक करू शकता। बघा, अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही रोज जप करू शकता 108 वेळेस आणि अभिषेक करा। ही खूप सुंदर सेवा आहे आणि नक्कीच बघा, आपण जी काही सेवा अगदी मनापासून करतो, अगदी श्रद्धेने करतो, तर नक्कीच त्या सेवेचं आपल्याला 100 पटीने जास्त फळ मिळतं। फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, आपण ती सेवा किती मनापासून करतो हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा,
पुढची सेवा व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही हे पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रासुद्धा अनेक भक्तांना अनुभव आहेत. तुम्ही हे स्तोत्र या अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 3 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही याचं अनुष्ठानसुद्धा करू शकता. 21 दिवसांचं, 3 दिवसांचं, 11 दिवसांचं, तुमच्या यथाशक्तीनुसार. आता हे व्यंकटेश स्तोत्रसुद्धा कसं पठण करावं, काय करावं, ही सगळी संपूर्ण डिटेल माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कारण की बघा, जेव्हा तुम्ही डिटेल व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला कुठलाही प्रश्न उरत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या व्हिडिओमध्ये दिलेली असतात. म्हणून तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. तर व्यंकटेश स्तोत्रसुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. तुम्ही हे स्तोत्र संस्कृतमध्ये पठण करा किंवा प्राकृतमध्ये पठण करा, हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. पण तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही ही सेवा करू शकता. रोज तुम्ही बघा, संकल्प जरी तुम्ही नाही केला तरीसुद्धा तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज हे स्तोत्र या अधिक मासामध्ये 17 मे ते 15 जून हा संपूर्ण महिनाभर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही रोज 3 वेळेस पठण करा. तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही 7 वेळेस पठण करा. रोज तुम्ही 11 वेळेस पठण करा. किंवा तुम्हाला जसं जमेल, आज तुम्हाला जर 3 वेळेस शक्य झालं तर तुम्ही उद्या 5 वेळेस पठण करा. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे. जेवढी जास्तीत जास्त आपल्याकडनं जमेल तेवढी सेवा करावी. असं नाही की तुम्हाला संकल्प करायचाच आहे किंवा तुम्ही संकल्प करूनच करा, असं नाही. तुम्ही रोज तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र. विष्णू सहस्रनाम स्तोत्रसुद्धा एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. भगवान विष्णूची सुद्धा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्यामुळे हे स्तोत्र तुम्ही जर रोज या महिन्यामध्ये पठण केलं तर नक्कीच तुमच्यावरची जी काही संकटे आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होतात. भगवान विष्णूची कृपा तुम्हाला प्राप्त होते. सोबतच माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. तर विष्णू सहस्रनाम पठण केल्यामुळे आपल्या पापांचं सुद्धा शमन होतं. आपण दिवसभरामध्ये कळत नकळत आपल्याकडनं ज्या काही चुका घडतात त्याचंसुद्धा शमन होतं. आणि आपली जी काही सेवा आहे, आपण जी काही सेवा करत आहोत ती फलित पावत असते. त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र पण तुम्ही या महिन्यामध्ये पठण करू शकता. आता विष्णू सहस्रनाम पठण करायला रोजचे आपल्याला 20 ते 25 मिनटं लागतात. तर तुम्हाला जर शक्य असेल रोज सगळ्या सेवा करून ही सेवा करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. जर नसेल शक्य तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे. नमो सण अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरु बहावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधरण्ये नमः. हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. ते तुम्ही 11 वेळेस रोज पठण करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल आणि तुमच्याकडनं कळत नकळत ज्या काही चुका घडतील त्यांचं नक्कीच शमन होईल आणि तुम्ही केलेली सेवा ही लवकरात लवकर फलित पावेल. तुम्हाला त्या सेवेचं लवकरात लवकर फळ मिळेल. तर एक श्लोक विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्ही रोज 11 वेळेस पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळणार आहे. ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही श्रवण करू शकता. श्रवण केल्यापेक्षा पठण जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. म्हणून आता रोज प्रत्येकाला एवढा वेळ काढणं शक्य होणार नाही, कारण की आपल्याला दुसऱ्या पण सेवा करायच्या असतात. जसं की आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला सेवा करायची असेल किंवा पितरांसाठी सेवा करायची असेल, आपल्या गुरूंसाठी सेवा करायची असेल, तर आपल्याला दुसऱ्याही सेवा करायच्या असतात. जर तुम्हाला शक्य असेल रोज हे स्तोत्र पठण करणं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आज मला वेळ आहे, आज मी हे स्तोत्र पठण करू शकतो किंवा पठण करू शकते, तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही हे स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करा. एरवी तुम्ही रोज एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जरी तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. फक्त मनात श्रद्धा ठेवा किंवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं तितक्याच पटीने फळ मिळेल. त्यानंतर बघा, विष्णू सहस्रनामावली. भगवान विष्णूंची 1000 नावे ही सुद्धा सेवा तितकीच प्रभावी आहे. जर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला, आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच, भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येकाकडे असेलच असं नाही, पण बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. तर अशा वेळेस तुम्ही रोज बाळकृष्णाच्या मूर्तीला एकच तुळशी पत्र वाहून तुम्ही रोज विष्णू सहस्रनामावली पठण केली तर ती अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि खरंच सांगते, या सेवेमुळे सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये आणतो. अष्टलक्ष्मी आपल्या घरी वास करत असते, एक सुख शांती आपल्या घरामध्ये आणते आणि या ज्या काही सेवेचा बॅलन्स आहे तो आपला मागे पडत असतो. तर तुम्ही रोज विष्णू सहस्रनामावली पठण करू शकता. ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी श्रवण करा, पण मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही पठण केलं त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे.
रोज तुम्ही एकच तुळशीपत्र वाहून तुम्ही भगवान विष्णूची 1000 नावे घेऊ शकता. खूप सुंदर सेवा आहे आणि या सेवेत तुम्हाला तेवढ्याच पटीने अनुभवसुद्धा येते. म्हणून तुम्हाला जशा शक्य आहे तशा तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना विष्णू सहस्रनामावली पठण करणं शक्य होणार नाही किंवा ज्यांना ते तेवढा वेळ काढणं शक्य होणार नाही, मग त्यांनी काय करावं, रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला किमान 1 माळा जप करायचा आहे. किमान 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. विष्णू सहस्रनामावली पठण केली तर अतिशय उत्तम आहे, पण नाही शक्य होतं अशा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करू शकता. तर या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या भगवान विष्णूंना समर्पित आहेत आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्याला त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे, कारण की हा अधिक मास संपूर्ण भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून या मासाला आपण पुरुषोत्तम मास असं म्हणत असतो. म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायच्या असतात. तर आपल्याकडनं आपल्या यथाशक्तीनुसार जशा जमतील तशा तुम्ही सेवा करू शकता, जेणेकरून त्या सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळेल आणि तुमचा सेवेचा बॅलन्स मागे पडेल. आणि हा जो काही बॅलन्स आहे तो तुम्हाला संकट काळामध्ये जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे त्या पुण्याची, त्या फळाची, तेव्हा नक्कीच तुम्हाला ते फळ मिळणार आहे. कारण आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच त्या सेवेचं फळ मिळत असतं. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंवाचनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा अशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.